विलिनीकरणावरून रोहित पवारांनी गौप्यस्फोट केले। विलिनीकरणानंतर अजितदादांनी अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचं ठरवलं होतं असं रोहित पवार म्हणाले। तर विलिनीकरणाची आता चर्चाच होणार नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। पाहूया। डॉक्टर अमोल कोल्हे या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते, दादांची इच्छा होती। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून रोहित पवार यांनी नवा गौप्यस्फोट केलाय। विलिनीकरणानंतर अमोल कोल्हेच प्रदेशाध्यक्ष होणार होते हे अजितदादांनीच ठरवलं होतं असा दावा रोहित पवार यांनी केला। आमच्याकडे माहिती खूप आहे। डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत काही स्पष्टीकरण दिलंय, कारण डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते, दादांची इच्छा होती आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती। त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत स्पष्टीकरण दिले, ताईंनी दिले, शशिकांत शिंदे साहेबांनी दिले। ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या 13 बैठका झालेल्या आहेत। CCTV कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे। तुम्ही ट्रॅफिकचा घ्या नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या, तिथं दादा तुम्हाला 13 वेळा वेगवेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे। रोहित पवार यांच्या दाव्याचा विचार केला तर विलिनीकरणासाठी मोठे फेरबदल करण्याचं अजितदादांनी ठरवलं होतं। दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत। पण दोन्ही पक्ष एक झाल्यावर या दोन्हींपैकी एकाची निवड न करता अमोल कोल्हे यांच्या रूपात नवा चेहरा द्यायचं हे दादांनी ठरवलं होतं असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। म्हणजेच रोहित पवारांच्या नुसार राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पत्ता कट होणार होता। विलिनीकरणाच्या बैठकांना उपस्थित असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार विलिनीकरणाची चर्चा करण्याआधी अजित पवार यांनी भाजपच्या नेतृत्वाची परवानगी घेतली होती। NDAच्या परवानगीनंतरच विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली होती। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला भाजपच्या नेतृत्वाचा ग्रीन सिग्नल होता। विलिनीकरणासाठी मुंबई आणि बारामतीत 9 बैठका झाल्या। अजितदादांसोबतच्या बैठकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सहभाग घेणाऱ्यांमध्ये अमोल कोल्हेही होते। विलिनीकरण होणार होतं म्हणूनच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमचेही उमेदवार घड्याळावर दिले, आता AB फॉर्मवर सही करणाराच माहिती नाही असं म्हणत असेल तर हे कोणतं गौड बंगाल असा टोला अमोल कोल्हे यांनी तटकरेंना लगावला। मला सुद्धा प्रश्न विचारला होता, मी सुद्धा उत्तर दिलेलं की हो अशी चर्चा घडली होती आणि जर ही चर्चा घडली नसती तर मी तुम्हाला जो आधीचा प्रश्न विचारला तर मला सांगा की पुणे जिल्हा परिषदेत एकूण सगळ्या ज्या जागा लढलेल्या आहेत या जागांमध्ये एकूण तुतारी चिन्हावर लढलेले उमेदवार किती येतो? आणि जेव्हा सुजाता अशोक पवार किंवा अंकिता पाटील या थेट घड्याळाच्या चिन्हावर लढतात, हे कशाचं द्योतक आहे? मग पुन्हा जे असा काही प्रश्न विचारतायत ना त्यांनी याचं खरं तर उत्तर मला अपेक्षित आहे की मग AB फॉर्म कुठून येतात? मग या AB फॉर्मवर सही करणाऱ्या व्यक्तीने हा प्रश्न विचारला नसेल का हो की असं कसं काय घडतंय? आणि मग जर AB फॉर्मवर सही करणारी व्यक्ती म्हणत असेल मला ठाऊक नाही, तर मग नक्की याच्यामध्ये काय गौड बंगाल आहे हे प्रश्न सर्वसामान्यांना पडतात ना। ही काय वेळ आहे का अजितदादाच्या निधनानंतर अचानक हे आपण बाकीची चर्चा करणं? आज आम्ही आमचा पक्ष वेगळा आहे। आज पक्ष आमचा वेगळा असताना आम्हाला आमच्या पक्षाची जी विधिमंडळाची नेतृत्वाची जागा किंवा आमच्या पक्षाच्या संघटनेची जी जागा आहे ते भरण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही ते पूर्ण करत आहोत। मी तुम्हाला खरं सांगू का, माझा भाऊ आज नाही। जे काय माझ्या भावाच्या मध्ये आणि माझ्यामध्ये झालं, हे माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता की तुमच्यासारख्या अनेक पत्रकार ज्यांची ते दादाबरोबर तुमची एक केमिस्ट्री होती, म्हणजे आता बघा ऑफ रेकॉर्ड पत्रकारांनाही दादा बोलले, त्याच्यामुळे अजून वेगळं मी काय बोलू? माझा दादा तर गेला आणि ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहील। आता काय ते खरं खोटं करत बसायचं कुणाबरोबर? जे खरं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला तर माहितीच आहे, आणि जे माझ्या आणि माझ्या भावामध्ये झालं ते माझ्या आणि माझ्या भावामध्येच झालं आणि बऱ्याच लोकांना हे माहिती आहे का? काय ते आता कशाला उणी धुणी काढायची? चला उठा कामाला लागूया। आता दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल की कामाला लागा, हेच दादाचं आयुष्याचं ध्येय होतं।
आता दादांच्या राष्ट्रवादीचा मूड विलिनीकरणाचा नाही हे दादांच्या राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालंय. तर विलिनीकरणाची आशा मावळली हे सुप्रिया सुळे यांच्या बॉडी लँग्वेजवरूनही दिसतंय. गोंदियाहून शाहिद पठाणसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.